वाघमारे उचला फोन आणि बोलणं गुंतवून ठेवा त्याला. मॅडम, त्याचं लोकेशन ट्रेस करायसाठी किमान मला 10 मिनिटं तरी द्या. तुम्ही 10 मिनिटं प्लीज त्याच्याशी बोलत राहा. उचला उचला. हॅलो 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 हॅलो. वाघमारे काय झालं, काय म्हणतोय तो? कोणी बोलतच नाहीये. हॅलो हॅलो. हे बघा, कट केला. कट केला. आता काय करायचं? मला वाटतंय तुम्ही त्याला पकडण्यासाठी काही सापळा तर नाही रचलाय ना, हेच चेक करतोय तो. नॉट एन इश्यू. तो परत फोन करेल. बट बी केअरफुल. हा, आता जर त्याचा फोन आला ना तर किमान 10 मिनिटं तरी त्याला बोलतं करा, तरच आपण त्याला ट्रेस करू शकू. वाघमारे तुम्ही बसा इथं. या या बसा इथं. तुम्ही आधी बसा, शांत व्हा जरा. आर्यन, हो हो, तेच चेक करतोय. ए काय ही गन तुझ्याकडे कशी आली? तू तर IT इंजिनियर आहेस ना? हा. मग ही गन तुझ्याकडे कशी आली? खरं बोल, कोण आहेस तू? कशाला आलायस इथं? बोल. सत्य हा काहीच बोलत नाही. याचा अर्थ त्या माते फिरून याला पाठवले, किंवा हाच तो माते फिरून असेल ना? हे खरं बोल, बोल पटकन. आम्हाला धमकवणारा, आमच्या माणसांच्या जीवाशी खेळणारा तूच आहेस ना? बोल बोल. अहो काही काय बोलताय तुम्ही? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तो नाहीये. अच्छा, तू नाही आहेस का? तू नाही. तू सर्वसामान्य माणूस आहेस ना? मग ह्या गनची तुला काय गरज आहे? बोल लवकर, बोल. अहो दादा, तुम्ही ती गन गन माझ्याकडे द्या. अहो रागाच्या भरात गोळी चालायची. तुम्ही ऐका ना, दादा. या अशा गन्ना लई बघितल्यात मी आयुष्यात. तू मला शिकवू नको आणि विषय बदलायचा प्रयत्न तर अजिबात करू नको. तुला जेवढं विचारतोय तेवढंच सांग. कोण आहेस तू? कोण आहेस तू आणि का आलाय तिथं? अहो आता तुम्हाला कसं सांगू मी? सत्या, काय करतोय ती? अरे कॉलर का पकडली त्याची? नक्की काय झालंय?
मम्मी ज्या माते पिरूला आम्ही शोधत होतो ना तो योच आहे. नाहीतर त्याचा माणूस आहे हो. बोल पटकन, कोण आहेस तू?